अडचणीचे सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण या सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत. सगळं काही गेलं कामातून. कांदे सडलेले आहेत, आता हे पाणी निघतच नाही आहेत. 3-3, 4-4 फूट पाणी आहे शेतामध्ये. ते पाणी निघणार कुठं? बरं निघालं तर टाकायचं कुठे? जमीन खरडून गेलेली आहे काही ठिकाणी. जमीनच नाही, शेती करायला जमीनच नाही उरली. किंवा काही बागा ज्या आहेत त्या कोलमडलेल्या आहेत. ह्या बागा उभ्या राहायलाच 5 वर्ष लागतात. तिथे सुद्धा ह्या गावांमध्ये येवल्यामध्ये काही ठिकाणी ढगफुटी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे जे आहे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये मका आहे, सोयाबीन आहे, कांदा आहे, द्राक्षाच्या बागा सुद्धा आहे. आणि आता आपण पाहिलं की शेतकरी फार हवालदिल झालेला आहे. आणि शेतकरी पुरुष सुद्धा धाय मोकळून रडत आहेत. घरामध्ये काय परिस्थिती असेल त्याची आपल्याला कल्पना करता येत नाही. अरे शेतकरी सांगत होते मुलगी सारखी रडते, पुढे काय होईल, पुढे काय. तर असं आहे ना की हे आसमानी सुलतानी पडली आहे खरं ह्या महाराष्ट्रावर ठिकठिकाणी. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनीच मंत्रिमंडळात सुद्धा ठरवलं की ह्या वेळा जे काही अडचणीचे सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण या सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत. पंचनामे सुरू झालेले आहेत आणि टोमॅटोचं पण नुकसान झालं आहे, भाजीपाल्याचं नुकसान काही ठिकाणी झालेलं आहे. तर मुळात जे आहे ना, आता खरं म्हणजे ह्या भागामध्ये पाऊस फार कमी आहे. येवल्या भागात, येवल्यामध्येच पाऊस कमी पडतो. पण आता हे असं चाललेलं आहे एवढं सगळं काही गेलं कामातून. कांदे सडलेले आहेत, आता हे पाणी निघतच नाही आहेत. 3-3, 4-4 फूट पाणी आहे शेतामध्ये. ते पाणी निघणार कुठं? बरं निघालं तर टाकायचं कुठे? जिकडे टाकायचं तिकडे पाणीच पाणी आहे तिथे. आणि त्यामुळे जे आहे सगळी मुळं कुजणार सगळी आणि ते सत्यानाश सगळं होणार. आणि त्यामुळे फार हवालदिल आहे. आता अनेक ठिकाणी तर फार वेगवेगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. पण महाराष्ट्रावर ह्या अशा अडचणींना महाराष्ट्रानं मागे सुद्धा अनेक वेळा तोंड दिलेलं आहे. सगळ्यांनी आपण एकत्र येऊन. आणि यावेळेला सुद्धा सरकार अतिशय समर्थ आणि मजबूतपणे त्या सगळ्यांच्या पाठीमागे उभे आहेत. प्रत्यक्ष ज्या सगळेच मंत्री जे आहेत बांधावर जात आहेत, बघतायत आणि शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचं काम करतायत. आणि माझी खात्री आहे की मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा एकमतानं पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय आपण घेतला. आणि अधिक आणखी किती मदत करायची, काय करायची हे सगळं संपूर्ण आता हा डाटा जो आहे हा गोळा होईल महाराष्ट्राचा, प्रत्येक तालुक्याचा. आणि त्यानुसार जे आहे मग आणखीन पुढचं वाटप कसं काय करायचं. पण याच्यामध्ये सुद्धा आणखीन त्या वेगवेगळे भाग आहेत. जसं जमीन खरडून गेलेली आहे काही ठिकाणी. जमीनच नाही, शेती करायला जमीनच नाही उरली. किंवा काही बागा ज्या आहेत त्या कोलमडलेल्या आहेत. ह्या बागा उभ्या राहायलाच 5 वर्ष लागतात. आणि आता परत ते जेव्हा उभ्या करायचे आहेत नवीन, त्याला आणखी 3-4 वर्ष जे आहेत अजी कमीत कमी जाणार. म्हणजे आणि त्याच्यावर कोट्यवधी रुपयाचं जे आहे कर्ज स्वतः घेतलेलं असतं या सगळ्या लोकांनी. त्यामुळे आपल्याला वाटतं की बागायतदार आहे. परंतु हे अशा रीतीच्या अडचणी आल्यानंतर 8-10 वर्षासाठी ते जे आहेत फार हपकून जातात, संपून जातात, अडचणीत येतात. त्या सगळ्याचा विचार मंत्रिमंडळात करून अधिकाधिक आम्ही मदत करू. आणि प्राथमिक सुद्धा जे आहे मदतीला सुरुवात झालेली आहे. अन्नधान्य वाटप जिथे जिथे अन्नधान्य खराब झालेलं आहे त्या ठिकाणी 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ मोफत वाटप सुद्धा ताबडतोब सुरू केलं. आतापर्यंत 27 मेट्रिक टन, 27 मेट्रिक टन तांदूळ. परंतु ही सुरुवात आहे, त्याची संख्या फार मोठी वाढेल. तर प्रत्येक जण जे आपापल्या पद्धतीनं, काही ठिकाणी पाणी खूप असल्यामुळे आपल्याला माहिती आहे रोगराई होण्याची शक्यता आहे. म्हणून डॉक्टरांचे पथकं सुद्धा तयार होऊन ते सुद्धा कामाला लागत आहेत. काही ठिकाणी गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा
असतील, दवाखाने असतील, ते ग्रामपंचायतीचे किंवा इतर काही लोकांचे जे आहेत, ग्रामसेवकांचे वगैरे कार्यालय वगैरे आहेत, त्यांची नासधूस झालेली आहे. शाळेत जाणारी जी मुलं आहेत ती पुस्तकं जे आहेत ते पुस्तकांचं वह्यांचं पाणी पाणी झालेलं दाखवत आहेत आणि ते समोर ठेवून अगदी त्यांच्या मनावर काय परिणाम होते तर तुम्ही दाखवलं सगळं. तर या सगळ्यांना मला सावरावं लागेल आणि सर्वकष विचार करून ज्या त्यावेळेला महाराष्ट्राच्या त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्रानं उभं राहणं हे आवश्यक आहे असं मी समजतो.